Okay, so friends, good evening to all, and I welcome you all in today's session. तर मित्रांनो आजचं सेशन आहे ना, या सेशनमध्ये इन दिस सेशन वी आर गोइंग टू टॉक अबाउट द एज्युकेशनल प्रोग्रेस दॅट वी हॅव मेड आफ्टर द मेकिंग ऑफ द स्टेट. म्हणजे 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. अँड वी हॅव मेड डेव्हलपमेंट इन ऑल fields, let it be industrialization, political, social, and now in this session we are going to talk about the educational development that we have done in Maharashtra. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक काळामध्ये शैक्षणिक फील्डमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोग्रेस आपण झाले, तर याच्यामध्ये आपल्याला मागं जावं लागेल. मागं म्हणजे कुठं, की वी शुड नो अबाउट द वुड्सचा खलिता असेल, राईट. त्याच्यानंतर लॉर्ड मेकॉलीचा झिरपता शिक्षणाचा सिद्धांत असेल. बट दॅट इज गोइंग टू बी कवर्ड इन हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. ओके. बट महाराष्ट्राचा जसं आपण अँगल घेतो ना, त्या अँगलने आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. तुम्हाला माहिती असेल, पुणे युनिव्हर्सिटी इज नोन ॲज द ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. म्हणजे ऑक्सफर्ड अँड केम्ब्रिज दीज आर टू एमिनंट युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड, राईट. त्याचप्रमाणे आपलं ते पुणे विद्यापीठ आहे ना मुलांनो, त्या पुणे युनिव्हर्सिटीला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं. इट इज नोन ॲज द ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, राईट. आणि इवन पुणे ही पंढरी समजली जाते कोणाची, MPSC आणि UPSCची तयारी करणाऱ्या मुलांची. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू की पुणे एक कल्चरल आणि शैक्षणिक शहर आहे. आणि मुंबई इज नॉट दॅट मच, म्हणजे आहेत मुंबईमध्ये सुद्धा हेरिटेज बिल्डिंग्स वगैरे पाहायला मिळतील तुम्हाला. बट वन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट मुंबई इज अ इंडस्ट्रियल सिटी, औद्योगिक शहर आहे. मुंबईमध्ये ज्या प्रकारे जे आपण इंडस्ट्रियलायझेशन झालं, म्हणजे इंग्रजांच्या काळापासून बरं का, म्हणजे कॉटन मिल सुरुवातीला तिकडे चालू झाल्या. आणि बऱ्याचसा रेव्हेन्यू आत्तासुद्धा 20% रेव्हेन्यू महाराष्ट्र गिव्स टू द सेंटर अँड इन रिटर्न वी गेट ओनली 5%. ओके. तर महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती कुठं कुठं झाली आणि कोणत्या कोणत्या प्रकारची झाली होती, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, महाराष्ट्र शिक्षण हे सार्वजनिक प्रगतीचे आणि परिवर्तनाचे द्योतक मानले जाते. म्हणजे इफ पर्टिक्युलर स्टेट इज एज्युकेशनली फॉरवर्ड ना, इट इज कन्सिडर्ड ॲज द मोस्ट डेव्हलप्ड स्टेट. लेट्स मेक कंपॅरिझन बिटवीन बिहार अँड महाराष्ट्र. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये जर तुलना केली ना, तर बिहार राज्यामध्ये आपल्याला तुलनेनं लिटरसी रेट कमी दिसतो, राईट. देर आर मेनी पीपल हु आर इलिटरेट इन बिहार. ओके. सो बिहार हे एक राज्य आहे देशामधलं. अँड सेम वे महाराष्ट्र इज ऑल्सो वन स्टेट, राईट, इन इंडिया. बट जर तुलना जर केली ना, तर UP आणि बिहारपेक्षा महाराष्ट्रामध्ये लिटरसी रेट जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा कालखंड असेल, आणि ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र इज, ज्याला आपण म्हणतो की डेव्हलप स्टेट इन सगळ्या अँगलने, म्हणजे सोशल असू द्या, पॉलिटिकल असू द्या, इकॉनॉमिकल असू द्या, एज्युकेशनल अँड कल्चरली सुद्धा, राईट. छत्रपती शिवाजी महाराज, राईट, शाहू फुले आंबेडकर, म्हणजे सामाजिक वारसा सुद्धा आहे. आणि त्याचाच पुढं आपण म्हणू की या सगळ्यांचा फायदा झाला की महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक चळवळ मोठ्या प्रमाणात पांगली. म्हणजे सावित्रीबाई फुले is known as the first female teacher in India, right? And she became female teacher, first female teacher in India because of her husband. काय नाव होतं? महात्मा फुले, राईट. तर आता एक्झॅक्टली आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रात शैक्षणिक प्रगती कशी केली आपण हे पाहणार आहे. पार्श्वभूमी बघा, कोणताही सब्जेक्ट शिकताना आपल्याला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. इट इज व्हेरी इसेन्शियल दॅट वी शुड हॅव द नॉलेज ऑफ बॅकग्राऊंड ऑफ पर्टिक्युलर थिंग. 13व्या शतकापासून 400 वर्ष मराठा इस्लामी सत्ता होती. मी तुम्हाला म्हटलं अलाउद्दीन खिलजी, राईट, म्हणजे यादवांचं राज्य संपलं अँड अलाउद्दीन खिलजी केम टू इंडिया. त्याच्यात सुलतानशाही आली, नंतर मोगल आले. मोगल कुठपर्यंत होते? अगदी ब्रिटिश, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं, राईट. त्याच्यानंतर 1857च्या उठावामध्ये सुद्धा बहादूर शाह जफर याला परत एकदा बादशाह घोषित केलं होतं. म्हणजे 400 वर्ष महाराष्ट्रात इस्लामी सत्ता होती. या कालखंडात लेखन, वाचन, अंकगणित शिकवणाऱ्या अनेक शाळा गावात असत. सो म्हणजे या काळामध्ये वेन महाराष्ट्र वॉज रूल्ड बाय इस्लामिक रूलर्स, दॅट टाइम रायटिंग, रीडिंग अँड मॅथमॅटिक्स वॉज टॉट ऑल ओव्हर महाराष्ट्र, राईट. याच्यामध्ये कोणतं? वाई, पैठण, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी संस्कृत पाठशाळा होत्या. आता हा प्रश्न MPSCला विचारला जाऊ शकतो की
संस्कृत पाठशाला, संस्कृत इज अ प्राचीन लँग्वेज, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राईट. आणि संस्कृत शाळा कुठे कुठे होत्या, जस्ट अ सेकंड पोरांनो, जस्ट अ मिनिट. सी, ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची. वाई, वाई हे गाव आहे, राईट, सातारा जिल्ह्यामध्ये. पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये, राईट. औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी संस्कृत पाठशाला होत्या. म्हणजे क्वेश्चन जर आला, खालीलपैकी कुठं कुठं संस्कृत पाठशाला होत्या, राईट. तो यू शुड नो ऑल दिस फोर इम्पॉर्टंट नेम्स ऑफ सिटी. वाई, पैठण, औरंगाबाद आणि नांदेड, राईट. ब्रिटिशांनी 1818 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर मुंबई इलाक्यात शिक्षणासंबंधी माहिती गोळण्याची करण्याची सुरुवात केली. आता आपल्याला माहिती आहे, पेशवाईचा अंत झाला 1818 मध्ये. म्हणजे थर्ड मराठा अँड ब्रिटिश वॉर वॉज फॉट इन 1818, राईट. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये इंग्रजांची सत्ता आली आणि त्यांनी शिक्षणाबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. सो त्याच्यामध्ये या काळात एक शिक्षकी शाळांमध्ये वर्ग नायकांमार्फत अध्यापनाचे काम चालले आणि त्यावर शिक्षकाची देखरेख असते. म्हणजे एक शिक्षकी शाळा म्हणजे समजून चला की शाळेमध्ये देर यूज टू बी वन टीचर अँड वन सुपरवायझर यूज टू बी देअर, राईट. ब्रिटिशांनी पुण्यामध्ये संस्कृत पाठशाळा स्थापन केली. इम्पॉर्टंट शब्द आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वेअर डीड ब्रिटिशर्स स्टार्टेड संस्कृत स्कूल, देन यू हॅव टू रिमेंबर दिस वर्ड, राईट. पुण्यामध्ये ब्रिटिशांनी संस्कृत शाळा चालू केली होती. मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. ही महत्वाचं आहे बघा. मुंबई म्हणजे तुम्हाला एमपीएससीला हा प्रश्न बराच वेळा येऊन गेलेला आहे की मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना केली, त्यावर पुणे, मुंबई, पनवेल या ठिकाणी शाळा सुरू केल्या. म्हणजे सी, तुम्ही हा विचार करा की नाव वी आर टॉकिंग अबाउट ब्रिटिशर्स, राईट. आणि ब्रिटिशर्स आले 1818 मध्ये, म्हणजे छत्रपती, सॉरी, याच्यात आपण म्हणू की महात्मा फुले यांचा यांचं जे कार्य होतं ते सुरू होण्याच्या अगोदरची गोष्ट आपण बोलतोय. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे म्हटलं होतं की बिफोर सावित्रीबाई फुले इवन विमेन एज्युकेशन वॉज स्टार्टेड बाय मिशनरीज. म्हणजे मिशनरी लोकांनी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शाळा चालू केल्या होत्या. म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या अगोदर सुद्धा. बघा याच्यामध्ये काय म्हटलं, ख्रिश्चन मिशनरीने चालवलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षणावर भर असे. सो कॉन्व्हेंट स्कूल तुम्ही ऐकलं असेल, यू माइट हैव हर्ड अबाउट कॉन्वेंट स्कूल. सो कॉन्वेंट स्कूल में रिलीजियस एजुकेशन प्रोवाइड किया जाता था. दे यूज टू प्रोवाइड रिलीजियस एजुकेशन, राईट. सो डेफिनेटली कॉन्व्हेंट स्कूल वर ओन बाय ख्रिश्चन पीपल, म्हणजे ख्रिश्चन लोक त्यांना कंट्रोल करायची. मग डेफिनेटली ते हिंदू धर्माचं शिक्षण देतील का? आर दे गोइंग टू टीच वेदाज? नाही. दे यूज टू टीच देअर ओन रिलिजन, राईट. धार्मिक शिक्षणाचे धोरण न आवडल्यामुळे 1860 मध्ये, लक्षात ठेवा, 1860 मध्ये वामन भावे यांनी पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सो वामन भावे 1816 he started Pune Native Education Society, as we had Bombay Native Education Society. लक्षात ठेवा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी वॉज फॉर्म्ड बिफोर पुणे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू झाल्यानंतर 1860 मध्ये, नाव लक्षात ठेवा, हु स्टार्टेड, कुणी चालू केलं होतं, काय नाव आहे सांगा मला. येस, अश्विनी मॅम, आर यू देअर? वामन भावे. वामन भावे, लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. का चालू केलं होतं? बिकॉज बिकॉज त्यांना वाटतं की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, मिशनरी स्कूलमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाते अँड वी पीपल, आवर चिल्ड्रन आर गेटिंग एज्युकेशन इन दॅट स्कूल अँड दे आर गेटिंग रिलिजियस इन्फ्लुएन्स ऑफ ख्रिश्चॅनिटी. मग त्यापासून वेगळं होण्यासाठी स्वतःच्या त्यांनी शाळा चालू केल्या, पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन. त्याच्यामध्ये कोण कोण होतं? 1880 मध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, नाम जोशी यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. मी याच्याबद्दल आधी सुद्धा बोललोय. तुम्ही जर स्वारगेट पासून खाली गेला ना, तर 2-3 किलोमीटरच्या अंतरावर न्यू इंग्लिश स्कूल आहे, राईट. सो हे कुणी चालू केलं तर 1880 मध्ये चिपळूणकर, टिळक, आगरकर, नाम जोशी. लांब लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. इन 1880 न्यू इंग्लिश स्कूल वॉज फॉर्म बाय हुम? चिपळूणकर, टिळक, राईट. त्याच्यानंतर नाम जोशी अँड आगरकर, राईट. त्याचबरोबर टिळक, रानडे, लोकहितवादी, आगरकर, गोखले यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला व महात्मा गांधींची
महात्मा गांधीजींची मूलोद्योग संकल्पना स्पष्ट केली. आता मूलोद्योग संकल्पना काय लक्षात ठेवा. सी, महात्मा गांधीजी या मताचे होते की खेड्याकडे चला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मेनी पीपल आर इंटरडिपेंडंट. इंटरडिपेंडंट मतलब एक दुसऱ्यावर अवलंबून असतात. कुठं? खेड्यामध्ये. म्हणजे 12 बलुतेदार पद्धत असायची, तुम्ही ऐकलं असेल की लोहार, सुतार, कुंभार, राईट, हे लोक एकमेकांच्यावर अवलंबून असायचे आणि ते विदाऊट पैशात सुद्धा एकमेकाचं काम करायचे. सो खेडी हे स्वयंपूर्ण होती. विलेजेस वर कम्प्लीट इन देमसेल्स, राईट. तो महात्मा गांधींचं म्हणणं होतं की मूल्योद्योग शिक्षण. मूल्योद्योग म्हणजेच काय? की यू शुड बी एबल टू मेक युअर ओन समथिंग. ज्याला आपण आता म्हणतो चायना इज बिकमिंग डेव्हलपमेंट सुपर पॉवर. वाय? कारण आमच्या क्लासमध्ये एक पोरगी होती चायनाची. वेन आय वॉज डुईंग माय मास्टर्स इन पुणे युनिव्हर्सिटी. सो वी हॅड अ स्टुडंट फ्रॉम चायना. तर ती मला म्हणायची की आमच्या म्हणजे चायनामध्ये घरटी उद्योग असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की मेड इन चायना वस्तू खूप स्वस्त असतात. का असतात? कारण ते लोक सगळे बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. दे आर इन्व्हॉल्ड इन बिझनेसेस. तर महात्मा गांधीचं असं म्हणणं होतं की राष्ट्रीय शिक्षण पण इम्पॉर्टंट आहे, नॅशनल एज्युकेशन, त्याचबरोबर मूल उद्योग शिक्षण. मूल उद्योग म्हणलं काय? की यू शुड बी एबल टू फुलफिल युअर बेसिक नीड्स विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन. म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःच्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजेत. त्याला मूल उद्योग शिक्षण म्हणतात. हे महत्त्वाचे टप्पे मानायला लागतील तुम्हाला. पुढे बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? बॉम्बे एज्युकेशन असोसिएशन आणि पुणे एज्युकेशन असोसिएशन. कुणी चालू केलं सांगा मला? काय नाव होतं? वामन वामन भावे, राईट, 1860. आणि त्याच्यानंतर दुसरी डेव्हलपमेंट 1818 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल. ठीक आहे. 1 एप्रिल 1949 पासून मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम अंमलात आणून 1950 साली सार्वभौम राज्यघटना स्वीकारली. ही माहिती आपल्याला. मार्गदर्शक तत्वात 1960 पासून सार्वत्रिक शिक्षण सुविधा पुरवली जाते. म्हणजेच वेन इंडिया बिकेम इंडिपेंडंट कंट्री, जेव्हा भारत हा वेगळा देश निर्माण झाला, स्वतंत्र झाला, वेगळा देशात मध्ये स्वतंत्र देश निर्माण झाला, त्यावेळी त्यावेळी आपल्यामध्ये आपण काय केलं? इंडिया बिकेम अ रिपब्लिक कंट्री. रिपब्लिक कंट्री म्हणजे कसं? वी ॲक्सेप्टेड आर कॉन्स्टिट्यूशन. आपण आपली राज्यघटना ॲक्सेप्ट केली आणि अकॉर्डिंग टू दॅट कॉन्स्टिट्यूशन वी स्टार्टेड टू गव्हर्न आर स्टेट. आणि त्या राज्यघटनेच्या सहाय्याने आपण काय करतोय? आपला देश चालवतोय. आणि त्याच्यानंतर आपला जो मेन भर होता तो आपण शिक्षणावर द्यायला सुरुवात केली. ही होती भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतची अवस्था. आता याच्यामध्ये हे महत्वाचं आहे आपल्याला. एमपीएससी मध्ये आपल्याला क्वेश्चन्स येतात, हु रिअली कॉन्ट्रीब्युटेड, कोणी ऍक्च्युली कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, म्हणजे कुणाकुणाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. खूप महत्वाचं आहे. एकच नाव तुम्हाला दिसेल, कर्मवीर भाऊराव पाटील. तुम्ही जर पाहिलं असेल, रयत शिक्षण संस्था ऐकले का रे? हॅव यू हर्ड अबाउट रयत शिक्षण संस्था? मग ऐकलंय का कोणी? म्हणजे कोणते कोणते येस. थोर लोक होते, त्यांचं योगदान लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. बघा पुढे बघा. याच्यामध्ये थोर नेत्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची दूरदृष्टी आणि त्याग यामुळे शिक्षण तळागाळावर पोहोचले. मीन्स दे वर विजनरी अँड दे डेडिकेटेड देमसेल्स थरवली. दॅट इज वाय वी हॅव गॉट एज्युकेशनल सिस्टीम प्रॉपरली डेव्हलप्ड इन महाराष्ट्र. आद्य समाजसुधारक नाव लक्षात ठेवा. काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्या सगळ्यांचे दैवतासारखेच ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण हेच बहुजन उद्धाराचे साधन सांगितलं. आठवते का? विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना शूद्र खचले. अजून बरं काय काय, आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले, असं काहीतरी मी झाली क्लाईन माझ्याकडून. तरी सगळं सांगितलं की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, राईट ना. विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शूद्र खचले, आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. मतलब मग थोडक्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. हे महात्मा फुले यांनी ओळखलं होतं. अजून एक त्यांनी सांगितलं होतं, आठवतंय का? सर्व साक्षी जगतपती, त्याला नको कोणाची मध्यस्थी. त्यांचं असं म्हणणं होतं, इफ वी ऑल आर दी चिल्ड्रन ऑफ द गॉड देन वी डोंट नीड एनी काइंड ऑफ मेडिटेटर टू टॉक टू अवर फादर. म्हणजे ब्राह्मणांनी बाजूला व्हावं, आम्ही आमचं काय करू, डायरेक्ट आमच्या देवाशी बोलू. म्हणजे त्यांचं काय ब्राह्मणावर टीका नाही केली, फक्त त्या वृत्तीशी टीका केली की ज्यांचं एक जे आपण म्हणू ना की त्यांचीच मक्तेदारी होती. दे हॅड अ काइंड ऑफ अ मोनोपोली ऑन एज्युकेशन, ब्राह्मण पीपल. त्यामुळे उपेक्षित वर्गास चालना मिळाली. 1848 मध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करून हे लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले म्हणजे नो बडी वॉज रेडी टू टीच टू गर्ल्स. म्हणजे मुलींना शाळा शिकवणे हा अपराध समजला जायचा. ऑर्थोडॉक्स सोसायटी होती. सो दॅट टाइम
महात्मा ज्योतिराव फुले एज्युकेटेड हिज ओन वाईफ. हर नेम वॉज सावित्रीबाई फुले. आणि शी बिकेम द फर्स्ट वुमन टीचर इन इंडिया. आणि 1848 मध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा चालू केली. राईट. सावित्रीबाईंना शिकून मुलींची शिकवण्यास तयार केली. कारण मुली मेल शिक्षकाकडे कशा पाठवायच्या म्हणजे त्यापेक्षा आपण काय करू, आपल्याच पत्नीला शिक्षक बनवू, अशा प्रकारे त्यांनी केलं. आणि लोक त्यांना शेण फेकून मारायचे, दगड फेकून मारायचे, राईट, शिव्या द्यायचे. एवढं सगळं सहन करून करून ज्या तुम्ही आता मुली लेक्चर अटेंड करताय ना, ते एकच कारण आहे की त्याच्या मागे या लोकांचा त्याग आहे. लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. 3 जानेवारी आपण काय करतो त्यांचा साजरा करतो दिवस, लक्षात ठेवा. राईट. भारतातील आद्य शिक्षिका, भारतातील म्हणजे शी वॉज द फर्स्ट फिमेल वुमन टीचर इन इंडिया. लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले. पुढे बघा. त्याच्यानंतर फुले दाम्पत्याचं योगदान महत्वाचं आहे शैक्षणिक जडणघडीत. त्याच्यात दुसरा जो महत्वाचा व्यक्ती आहे ना, ते म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज. बघा, एव्हरीबडी नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बट मेनी पीपल डोंट नो दॅट सयाजीराव गायकवाड अँड राजश्री शाहू महाराज हेल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू गेट एज्युकेशन. म्हणजे या लोकांनी त्यांना फंडिंग केलं होतं की तुम्ही जा, शिका आणि तुमच्या तुमच्या गरीब समाजाचं भलं करा. राईट. मग राजश्री शाहू महाराजांचं काय काय हे लक्षात ठेवा. मला माहिती नाही तुम्ही गेल्या का कोल्हापूरला, नसेल गेला तर एकदा जाऊन बघा. अतिशय सुंदर शहर आहे. म्हणजे असं वाटत नाही कोल्हापुरी शहर आहे, इतकं छान त्यांनी वसवले त्या ठिकाणी. बघा, राजर्षी शाहू महाराज यांनी महत्व कोल्हापूरमध्ये 1912 साली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं केलं. एक लक्षात ठेवा, मोफत आणि सक्तीचे म्हणजे इफ युअर पेरेंट्स आर नॉट गोइंग टू एज्युकेट यू, दे हॅव टू गिव्ह फाईन. पेनल्टी होती आईवडिलांना जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत नाही तर. तारीख लक्षात ठेवा, साल लक्षात ठेवा, 1912. प्राथमिक शिक्षण मतलब एलिमेंटरी एज्युकेशन वॉज फ्री अँड कंपल्सरी मेड बाय छत्रपती राजश्री शाहू महाराज. राईट. याच्यामध्ये त्यांनी ओळखलं की अनेक मुलांना शिक्षणाची सोयी घ्यायच्यात पण वसतिगृह नाही आहेत. सो दे ही स्टार्टेड हॉस्टेल्स. सगळ्या समाजासाठी वेगळे हॉस्टेल्स होते. राईट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लर्न, ऑर्गनाईज आणि संघर्ष करा म्हणजेच काय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दिस काइंड ऑफ मेसेज ऑफ गिवन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असा मागासवर्गीयांना संदेश दिला. 1945 साली, हे महत्वाचं आपल्यासाठी परीक्षा एमपीएससीला, 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. लक्षात ठेवा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी वॉज फाउंडेड बाय डॉक्टर बी आर आंबेडकर इन 1945. लक्षात ठेवायचं. आता आपण राजे शाहू महाराजांचं कार्य पाहिलं, महात्मा फुलेंचं कार्य पाहिलं, त्याच्या आधी आगरकर, टिळक, चिपळूणकर यांचं पाहिलं. राईट. यांनी न्यू इंग्लिश स्कूल चालू केलं होतं. मला सांगा, पुणे एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली? वामन पोद्दार. बरोबर ना. आणि त्याच्या अगोदर बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. तुम्हाला हे ना टाइमलाईन लक्षात ठेवायचं. यू हॅव टू रिमेंबर द टाइमलाईन ॲज वेल, बिकॉज बिकॉज याच्यावर क्वेश्चन्स येतात पोरांनो. आणि हे जे पुस्तक मी शेअर केले तुमच्याशी, दॅट इज द ऑथेंटिक बुक. याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, म्हणजे कुणीच चॅलेंज करू शकत नाही. म्हणजे एमपीएससीने जरी काही एखादा प्रश्न चुकीचा दिला आणि इफ यू आर गोइंग टू गिव्ह प्रूफ फ्रॉम दिस बुक, एमपीएससी हॅज टू चेंज इट्स ओन आन्सर. राईट. पुढे बघा, चेक करा. त्याच्यानंतर एक महत्व आहे महर्षी. महर्षी म्हणजेच काय रे? महर्षी म्हणजे ऋषितुल्य, महान ऋषी. ऋषीसारखंच कार्य नाही. महर्षी नाव काय आहे? धोंडो केशव कर्वेंनी सुरू केलेली महिला विद्यापीठ हा स्त्री शिक्षणाचा महत्वाचा टप्पा आहे. आठवतंय का? SNDT सांगितलं होतं मी. श्रीमती नाथेबाई दामोदर ठाकरसी. SNDT पहिलं ते हिंगणे गाव होतं. हिंगणे गावाला आपण कर्वेनगर म्हणतो, दॅट इज नोन ॲज कर्वेनगर. तो SNDT वॉज द फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी इन इंडिया. राईट. तर धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलं. त्याचबरोबर विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलित आणि स्त्री शिक्षणासाठी जागृतीचे कार्य केलं. स्वामी रामानंद तीर्थ यांनी उच्च शिक्षणाचे प्रसाद मोलचे कार्य केलं. आता हे तुम्हाला विचारणार काय आहेत माहिती, लक्षात ठेवा की कर्वेंचं काम काय. आता तुम्हाला हे जे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असेल किंवा रामानंद तीर्थ असेल, हे तुम्हाला परीक्षेला येणार नाही, विचारणार काय, जे तुम्हाला प्रत्येक पेपर पेजवर यू शुड बी एबल टू हायलाइट की व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन कॅन बी फॉर्म बाय एमपीएससी. कोणत्या प्रकारचा क्वेश्चन फॉर्म केला जाऊ शकतो, यालाच म्हणतात अप्रोच डेव्हलप होणे. ठीक आहे. जे मी पार्ट अंडरलाईन करतोय तेवढाच लक्षात ठेवा, बाकीचं सोडून द्या, काही गरज नाही लक्षात ठेवायची. पुढे बघा, हे जे व्यक्तिमत्व दिसते ना तुम्हाला,
संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा समाजात काय शिक्षणाचे महत्त्व लक्षात ठेवले हे नका लक्षात ठेवू. परंतु फक्त लक्षात ठेवा की याच्यामध्ये सेंट्स म्हणजे संत लोक होते इन्व्हॉल्व होते. साने गुरुजींच्या राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून हजारो शिक्षकांनी शिक्षक होऊन नवी पिढी घडवण्याचा ध्येय निर्णय घेतला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ऐकलंय का तुम्ही? जगी जो दीन पतित आहे काहीतरी, एवढी छान पोएम आहे. आम्ही शाळेमध्ये असताना ती कविता होती आम्हाला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे जगाला प्रेम अर्पावं ही साने गुरुजींची कविता होती, लक्षात ठेवा. इफ आय एम नॉट रॉंग, मला माहिती आहे तेच होते. पुढे बघा, हे बघा पुराण, हे जे व्यक्तिमत्व आहे तुम्हाला दिसतंय ना, हे कर्मवीर आहेत. ही कर्मवीर पदवी दिली त्यांना. यांचं खरं नाव काय आहे? भाऊराव पाटील. हे जे व्यक्तिमत्व दिसतं ना, अतिशय काय प्रतिभावान व्यक्तिमत्व, कर्मवीर भाऊराव पाटील. आता याच्यामध्ये थोड्या काही गोष्टी महत्त्वाच्या ठेवा तुम्हाला लक्षात, की रयत शिक्षण संस्था ही सर्वात जास्त ब्रँचेस असणारं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. इफ आय एम नॉट रॉंग, आशियामधील असेल किंवा जगातील, भारतातील आहेच आहे. पुढे बघा, आता यांच्यावर क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला येतो. काय येतो? कर्मवीर भाऊराव पाटील. बघा, यां 4 ऑक्टोबर 1919 मध्ये कराड तालुक्यातील काले या येथे रेल शिक्षण संस्थेची स्थापना केली. हा प्रश्न एमपीएससी ला आतापर्यंत 4-5 वेळा विचारलेला आहे. ऍटलिस्ट फोर नाही म्हणत, ऍटलिस्ट 10 टाइम्स दिस क्वेश्चन हॅज बिन रिपीटेड. की कराड तालुक्यात विच इज इन सातारा, काले काले या गावी त्यांनी काय केली? रयत, रयत म्हणजे काय? जनता, जनता म्हणजे सब्जेक्ट, राईट. इथं सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. आता सुद्धा सातारलाच येते, म्हणजे हेडक्वार्टर कुठे आहे? सातारला शिक्षण संस्थेचे. दारिद्र्य, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षणावर भर दिला. सातारा येथील शाहू बोर्डिंग हाऊसच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांत ऐक्य निर्माण केले. म्हणजेच काय? त्यांचं एक होतं सगळ्या जातीच्या धर्माच्या मुलांना एकत्र करायचं आणि हॉस्टेलमध्ये ठेवायचं. याने काय होईल? जातीवाद कमी होईल ना. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी हॉस्टेलला राहायचो ना, तर आमच्या हॉस्टेलमध्ये, म्हणजे मी ज्या हॉस्टेलला राहायचो, आमच्या हॉस्टेल सगळ्या जाती धर्माची पोरं होती. बरोबर, म्हणजे समजा आता माझी कास्ट मराठांना पण, म्हणजे जे इकॉनॉमिकल वीक सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये मी पण यायचो, मी पण होतो. तर आमच्या हॉस्टेलमध्ये SC ST OBC ओपन सगळी पोरं आम्ही एका अक्षरशः ताटामध्ये खायचो. म्हणजे एक प्रकारे जात पात नावाचा प्रकार आम्ही कधी पाहिलाच नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे या प्रकारची एक प्रकारची अवस्था निर्माण करायचं काम कोणी केलं? तर भाऊराव पाटलांनी केलं होतं. ठीक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी श्रमाची जोड दिली. आता एक खूप महत्वाचं आहे. हॅव यू हर्ड अबाउट द अर्न अँड लर्न स्कीम? ऐकलंय का रे? कमवा शिका योजना ऐकली पोरांनो तुम्ही? कमवा शिका ऐकलंय का? की तुम्ही स्वतः काम हो करा सर. आणि शिका. हा, आता ह्याच्यामध्ये ना मी स्वतः त्या योजनेचा लाभार्थी आहे पोरांनो. वेन आय वॉज इन पुणे युनिव्हर्सिटी ना, आय वॉज डुईंग मास्टर्स इन इंग्लिश. तुम्ही जर कोणी विद्यापीठात तुम्हाला कधी ऍडमिशन मिळालं तुम्हाला कळेल, सकाळी 6 ते 10 या वेळेत आहे ना पोरं कमवा शिका योजनेमध्ये काम करतात. तर व्हाईस चान्सलर यांचं ऑफिस आहे पुण्यामध्ये विद्यापीठामध्ये. त्यांच्या मागे सकाळी सकाळी गवत कापण्याचं काम आम्ही करायचो. 4 तास साफसफाई करायचो. त्या तुलनेत आम्हाला पैसे मिळायचे. मग त्याच्यात आमची मेस, येस, त्याच्यामध्ये मेस वगैरे सगळं आमचं निघून जायचं. मेस नाश्ता वगैरे सगळं निघायचं. म्हणजेच स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, स्वातंत्र्य याच्या चतुसूत्रीवर शैक्षणिक तत्त्वाची उभारणी केली. की यू शुड नॉट गेट एनी काइंड ऑफ हेल्प फ्रॉम अदर्स. यू कॅन एज्युकेट युअर सेल्फ, यू कॅन बी इंडिपेंडंट, आणि तुम्ही कमवा आणि शिका, स्वतः कमवा आणि स्वतः शिका. म्हणून मी मुद्दा म्हणतो एमपीएससीचा अभ्यास 1च वर्ष करायचा. 12 महिन्यात एमपीएससीचा अभ्यास पूर्ण होतो जर जीव लावून केला तर. त्यासाठी 5-5 वर्ष लायब्ररीत बसायची गरज नसते. पण जीव लावून केला तर, नाहीतर टंगळ मंगळ केलं तर 5 वर्ष पण कमीच आहेत. पुढे बघा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीव, असे रेल शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्यच आहे. स्वावलंबी एज्युकेशन, दॅट वॉज देअर स्लोगन. म्हणजे तुम्ही शिक्षण कसं घ्या? स्वावलंबी होऊन घ्या. यू हॅव टू एज्युकेट युअर सेल्फ, यू शुड बी इंडिपेंडंट. पुढे बघा, पुढची व्यक्ती आहेत पंजाबराव देशमुख. एकदा पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल वाचून घ्या, इथपर्यंत वाचून घ्या. काय काय बीट्स तुम्हाला सापडतात मला शोधा, तुम्ही स्वतः शोधा. या पार्टपासून या पार्टपर्यंत सावकाश वाचा. रीड दिस पार्ट अँड ट्राय टू फाइंड आउट की एमपीएससी याच्यावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, टेक युअर टाइम. सगळ्यांनी नीट वाचा, रीड इट केअरफुली अँड ट्राय टू आयडेंटिफाय की व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन कॅन बी फॉर्म बाय एमपीएससी बेस्ड ऑन दिस स्टफ. ओके, टेक युअर टाइम. 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे.
ओके डन. आता मला सांगा, जस्ट मी तुम्हाला म्हटलं 2 मिनिटात तुम्ही हे काम करायचंय. बघा मी काय सांगतोय, एमपीएससी मध्ये तुम्ही काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं हे महत्वाचं आहे. म्हणजे बरीचशी मुलं नको त्या गोष्टी लक्षात ठेवतात. आता याच्यामध्ये समजा मी जर मला जर सांगितलं तुम्ही काय काय लक्षात ठेवताल, बघा मी काय सांगतो. पंजाबराव देशमुख हे विदर्भातले होते, अकोल्याचे होते, बरोबर. कशावर काम केलं? शिक्षणावर प्रसार भर दिला, माहिती सोडून द्या. 1926 मध्ये त्यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केलं. लक्षात ठेवा, पाठ ठेवायचं. मग क्वेश्चन काय येणार? श्रद्धानंद छात्रालय कुणी सुरू केलं? कुणी कुठं सुरू केलं? सो इन 1926 श्रद्धानंद छात्रालय वॉज स्टार्टेड बाय पंजाबराव देशमुख इन अमरावती. एवढं लक्षात ठेवा. अमरावतीमध्ये त्यांनी चालू केलं होतं. बघा अशा प्रकारे तुम्ही स्वतःला तयार करा. उगाच काही पण लक्षात ठेवायचं नाही. संपला विषय, आता सोडून द्या. त्याच्यानंतर समतेचे उच्चार रुजवले, काही लक्षात ठेवू नका, कळतंय ते आपल्याला पुढे झाला. 1932 मध्ये अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, हे लक्षात ठेवा. दिस इज वन इम्पॉर्टंट पार्ट. इन 1932 अमरावती या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख. या माध्यमातून त्यांनी एक शाळा वस्तू, म्हणजे हे दोनच बीट सापडले मला. श्रद्धानंद छात्रालय आणि शिवाजी शिक्षण संस्था कुठं चालू केल्या? तर बोथ वर स्टार्टेड इन अमरावती. बाय हुम? बाय डॉक्टर पंजाबराव देशमुख. वेन? 1926 श्रद्धानंद, 1932 शिवाजी, श्री शिवाजी शिक्षण संस्था. पुढे बघा, श्री बापूजी साळुंगे या शाळेच्या, यांची शाळा आहे ना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे बरं का. आणि माझं शिक्षण सासवडला 11वी 12वी मी होतो ना, तर याच शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालंय. बापूजी साळुंके यांनी 1954 मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. लक्षात ठेवा, डॉक्टर बापूजी साळुंके. आता बनवण्यात भर दिला, हे असलं लक्षात नाही ठेवा. समाजभूमी काही नाही ते सोडून द्या. ज्ञान विज्ञान संस्कार हे त्यांचं ब्रीदवाक्य. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? ज्ञान विज्ञान सुसंस्कार. दॅट वॉज द स्लोगन. ज्ञान विज्ञान आणि संस्कार. मग मला सांगा, रयत शिक्षण संस्थेचं काय रे पोरांनो? रयतचं काय होतं? काय होतं रयतचं? रयतचं काय होतं आठवते का? स्वावलंबी स्वामी शिक्षण. स्वावलंबी शिक्षण यांचं काय होतं? ज्ञान, एज्युकेशन, म्हणजे नॉलेज, सायन्स अँड, ज्याला आपण सुसंस्कार म्हणजे वेल कल्चर्ड म्हणतो, हे यांचं काय होतं? तत्वज्ञान त्यांनी सांगितलं, बोधवाक्य होते. हे पाठ ठेवा. पुढे बघा. म्हणजे मला किती पॉईंट सापडले बघा. मी काय सांगतोय बघा, वाचताना कसं वाचायचं पण मला पॉईंट कोणता सापडला? 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, संपला विषय. पुढे बघा. चला पुढे नेक्स्ट बघू आपण. स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ पाटील यांनी शिक्षणाचा पाया घातला मराठवाड्यामध्ये. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, पंजाब देशमुख विदर्भात, भाऊराव पाटील, साळुंके, मामासाहेब जगदाळे, धनाई चौधरी. काही हे हे तुम्ही किती लक्षात ठेवा, काही फायदा नाही याचा. हे माहिती आहे आपल्याला, हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग ह्या परीक्षा येतील का नाही? परीक्षा एमपीएससी काय करते? तुम्हाला फॅक्ट्सवर विचारते प्रश्न. मग ह्या सगळ्या गोष्टी असतात की त्यांनी शिक्षणाचं काम केलं, वसतिगृह चालू केलं. कारण हे होतं की सामाजिक समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार करायचा होता. दुसरं होतं की दे वॉन्टेड टू एज्युकेट पीपल, दे वॉन्टेड टू स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वॅलिटी. हे सगळ्यांचं पर्पज सेम होता. यू जस्ट डोंट डायव्हर्ट युअर माइंड अँड डोंट एंगेज युअर माइंड फॉर रिडिंग अँड रिमेंबरिंग सच काइंड ऑफ टफ. बी स्पेसिफिक. ज्याला आपण म्हणतो ना सीधी बात नो बकवास, असं लक्षात ठेवा. पुढे बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख शिक्षक पुढे संस्था समावेश आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, हिंगणे श्री संस्था, शिवाजी शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन, रे शिक्षण, पीपल्स एज्युकेशन, स्वामी विवेकानंद सरस्वती भवन, कोकण एज्युकेशन. आता हे सगळे तुम्हाला, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामधलं मोठे तुम्हाला माहिती असेल, म्हणजे आय थिंक फर्ग्युसन कॉलेज पण याच्या अंतर्गत येतं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, त्याला आपण मयसो म्हणतो. महाराष्ट्रभर शाखा आहेत. त्यानंतर हिंगणे शिक्षण संस्था म्हणजे कर्वे यांचं SNDT माहिती असेल तुम्हाला. शिवाजी शिक्षण संस्था. अशा अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणाचे प्रणेते JP नाईक, लक्षात ठेवायचं नाव, JP नाईक यांनी शैक्षणिक कार्य आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेले. म्हणजे भारताच्या शैक्षणिक धोरणाचे प्रणेते कोण होते रे पोरांनो? कोण होते प्रणेते? प्रणेते म्हणजे पायोनियर फिगर, दॅट इज JP नाईक. भारताचे जे एज्युकेशनल पॉलिसीचे कोण होते? प्रणेते होते. पुढे बघा. त्यांनी स्थापन केले शिक्षण संस्थे प्राथमिक शैक्षणिक मार्गदर्शक. युनेस्कोने भारतातील 100 तज्ञांमध्ये JP नाईक यांचा समावेश केला. नाव लक्षात ठेवा. म्हणजे युनेस्को, ज्याला आपण म्हणतो युनेस्को म्हणजे काय रे? युनायटेड नेशन्स ऑफ एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. या संस्थेने JP नाईक यांचा समावेश भारतातले, जगातले जे 100 आहेत ना त्याच्यामधले एक आहेत. हे तुम्हाला माहिती होतं का रे? डिड यू नो अबाउट दिस वर्ड? यांच्या नावाबद्दल माहिती होतं का? हे तुम्हाला माहिती पाहिजे. JP नाईक यांचं काम काय होतं?
त्यांनी हे आपलं कार्य आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेलं. म्हणजे आपण म्हणतो लोकल टू ग्लोबल, लोकल टू ग्लोबल अशा प्रकारे त्यांचं काम होतं. ठीक आहे, डाऊट नसेल तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग बघून घ्या. पुढे चला, शिक्षण खात्याचे प्रशासन. आता शिक्षण संचालक प्रमुख कोण घटक आहे? राज्याचे शिक्षण मंत्री प्रशासकीय प्रमुख, शासकीय प्रमुख असतात, माहिती आहे. एव्हरी स्टेट इज गोइंग टू हॅव अ एज्युकेशन मिनिस्टर, राईट. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात कोण असतात? आय एस, सिनियर आय एस ऑफिसर, ही वर्क्स ॲज अ एज्युकेशन सेक्रेटरी, हे कार्यकारी प्रमुख असतात. त्यांची अंमलबजावणी संचालक करते शिक्षण मंत्री. काय सोडून द्या, काय नाही, हे असलं काही लक्षात ठेवायचं नाही. पुढे बघा, स्ट्रक्चर बघा, संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण, सगळं तुम्हाला माहिती आहे. डोंट रिमेंबर ऑल दिस थिंग्स, काही गरज नाही, हे असलं परीक्षेला येणार नाही. म्हणून तुम्हाला म्हणतो की काय लक्षात ठेवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. पुढे चला, पुढे बघा, प्राथमिक माध्य हे बघा, हे महत्वाचं आहे. 1 मे 1962, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की वेन महाराष्ट्र बिकेम अन इंडिपेंडंट स्टेट इन 1 ऑफ मे 1960, 1 मे 1960ला महाराष्ट्र वेगळा झाला. त्याच्यानंतर माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण ही जबाबदारी झेडपीची झाली. झेडपी म्हणजे काय? जिल्हा परिषद, राईट. कारण 1961लाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आला. तो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, दिस काइंड ऑफ अधिनियम वॉज इंट्रोड्यूस इन 1961 आफ्टर द फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र. आणि लगेच 1 मे 1962ला काय झालं? जिल्हा परिषदेकडे प्राथमिक आणि माध्यमिक, चुकून तुम्हाला विचारतील उच्च शिक्षण, दिस इज नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ झेडपी, हे तर स्टेटची जबाबदारी, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी एज्युकेशन अँड हायस्कूल एज्युकेशन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जिल्हा परिषद. ते महानगरपालिका, नगरपालिका शाळा आहेत तिथं चालतात. म्हणजे शहरामध्ये कोण असतं? महानगरपालिका, नगरपालिका ते पाहतात, राईट. पुढे सोडा, हे काय नाही, लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे, ही लाईन महत्वाची, ही एवढी पाठ ठेवायची. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाची स्थापना 1967 साली करण्यात आली. लक्षात ठेवायचं. तुम्ही जर पुण्यात गेला ना, शिमला ऑफिसच्या समोर आहे बघा ते. म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना, म्हणजे सिलेबस रिसर्च जी बॉडी होती 1967 मध्ये झाली, गुणवत्ता वाढीसाठी करणे. पुढे बघा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण स्थापना 1984 साली करण्यात आली, दुसरी महत्वाची संस्था, राईट. ह्या दोन गोष्टी सोडा. त्याच्यानंतर पुढे बघा, हे दोन बिट्स लक्षात ठेवा. पुढे बघा, कुलगुरू, कुलसचिव विद्यापीठात दैनिक कारभार पाहतात. राज्यांचे कुलपती या नात्याने सर्व निर्णय ठेवतात. बघा, हे लक्षात ठेवा. कुलगुरू म्हणजे व्हाईस चान्सलर, लक्षात ठेवा. एखादी युनिव्हर्सिटी असते ना, युनिव्हर्सिटी का चीफ होता है व्हाईस चान्सलर. आणि व्हाईस चान्सलरचा जे आपण कुलपती म्हणतो, कुलपती कोण असतो? गव्हर्नर, राईट. गव्हर्नर हा, हे जे असतात ना ते चान्सलर असतात. ही इज द चान्सलर ऑफ ऑल युनिव्हर्सिटीज. आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जे कुलगुरू असतो त्याला व्हाईस चान्सलर म्हणतात. मग कुलपती कोण असतात? हुईज चान्सलर? द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. कळतंय पोरांनो? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विद्यापीठ अनुदान आपण युजीसी म्हणतो, युजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, याची स्थापना 1954ला झाली. नवी दिल्लीला आहे, हे लक्षात ठेवा. शिक्षणाचा विस्तार, गुणवत्ता, समान संधी, हे 3 परिणाम आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातील शिक्षणाची प्रगती झाली आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? हे 2 साल लक्षात ठेवा, 1967 आणि 1984. आय होप इट्स क्लिअर. शॅल आय मूव्ह? लेट्स मूव्ह. प्राथमिक शिक्षण. आता पहिलं शिक्षण बघा, प्राथमिक शिक्षण. तुम्ही आत्ताच नवीन बातमी ऐकली असेल की महाराष्ट्रामध्ये हिंदी ही पहिल्यापासून घ्यायची, म्हणजे अगदी पहिलीपासून सुरू करायची. पण मला सांगा पोरांनो, तुम्ही कधी मराठी भाषा शिकण्यासाठी क्लास लावला का रे? हॅव यू एव्हर जॉईंड एनी मराठी स्पोकन क्लास? नाही. मराठी इज आर मातृभाषा. मराठी आपली काय आहे? मातृभाषा. पितृभाषा नावाचा प्रकार नसतो. आपण म्हणतो ना, तुझी मातृभाषा कोणती? व्हॉट इज युअर मदर टंग? वी डोंट आस्क व्हॉट इज युअर फादर टंग, बिकॉज मदर अँड किड म्हणजे बाळ, त्यांचं पहिलं कम्युनिकेशन होतं. तो जी आईची भाषा त्याला मदर टंग म्हणतो. आणि प्राथमिक शिक्षण हे मदर टंग मधून दिलं जावं असा अनेक लोकांचा हवाल आहे बरं का. असू द्या, चला पुढे बघा. प्राथमिक शैक्षणिक मोफत आणि सक्तीचे असून शैक्षणिक कारकीर्दीचा पाया आहे. 1967 साली तत्कालीन मंत्री मधुकरराव चौधरी, लक्षात ठेवा कोण आहेत? मधुकर चौधरी यांच्या संकल्पनेतून 1ली ते 8वी पर्यंतचा अभ्यासक्रम पाठ्य निर्मिती करणारी बालभारती स्थापना करण्यात आली. लक्षात ठेवा, बालभारती म्हणजे बालभारतीचं तुमचं पुस्तक असेल, तुम्ही आठवत असेल तुम्हाला, तर बालभारती स्थापना कोणाच्या काळात झाली?
एज्युकेशन मिनिस्टर मधुकरराव चौधरी. कधी झाली? 1967. राईट. पाठ ठेवा. बालभारतीची स्थापना म्हणजे असा प्रश्न आला की बालभारती कोणतं बुक्स तयार करते? फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड, नॉट 10 स्टँडर्ड और 7. पहिली ते आठवी. त्याशी 1960-61 आणि 2001 या 40 वर्षाच्या काळामध्ये बालभारतीने काय काम केलंय बघा. बालभारतीने या या काळात शिक्षणाची संस्था किती झाली? 35,000, 34,000 जवळ 65,000 शाळा वाढल्या. म्हणजे 2001 पर्यंत ही संख्या किती वाढली? 65,000 स्कूल झाले. मग शाळांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या किती होती? 41 लाख होती. ती नंतर 1,18,00,000, फ्रॉम 41 लॅक्स टू 1,18,00,000 पर्यंत गेली. शिक्षकांची संख्या 5 पटीने वाढली आहे. शिक्षकांची संख्या 5 पटीने वाढली. ठीक आहे. पुढे बघा. हे झालं प्राथमिक शिक्षण. आता माध्यमिक शिक्षण बघा. माध्यमिक शिक्षण काय आहे? विद्यार्थ्यांची गळती रोखण्याकरता अनेक योजना शासनावर राबवल्या. मी तुम्हाला सांगितलं ना, शाळेमध्ये सुकुडी नावाचा प्रकार असायचा, आता खिचडी देतात. राईट. म्हणजे प्राथमिक शिक्षणमध्ये आता गावाकडे लोकांना दे प्रोव्हाइड खिचडी, दूध देतात प्यायला, राईट, लाडू देतात खायला. एकच उद्देश आहे की जो ड्रॉपिंग रेट आहेत ना, की चिल्ड्रन गेट्स ड्रॉप्ड, म्हणजे ते शाळेमध्ये येत नाहीत. म्हणजे पालक काय म्हणतात, ठीक आहे ना, आमचं पोरगे जाते खाते पौष्टिकार, शिकलं शिकलं नाही नाही पुढचा भाग पण कमीत कमी खाऊन पिऊन तर येईल ना, बरोबर का नाही? म्हणजे आपली मुले इंग्रजी विषयात मागे राहू नयेत म्हणून 1991 बघ, हे महत्वाचं आहे, 1999 महाराष्ट्र शासनाने मराठी माध्यम शाळेत पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू केला. आता वेन आय वॉज इन, आता मी झेडपीचाच विद्यार्थी आहे बरं का. सो वेन आय वॉज इन फर्स्ट स्टँडर्ड वी हॅड नो इंग्लिश सब्जेक्ट. सो इंग्लिश सब्जेक्ट वॉज इंट्रोड्यूस टू अस इन फिफ्थ स्टँडर्ड. आय स्टील रिमेंबर. म्हणजे मी माझा मुद्दाम सांगतो की चौथीच्या परीक्षा झाल्या होत्या आणि आम्ही चुलत भाऊ भाऊ खेळायला गेलो, आमचं भांडण झालं होतं पोरापोरांचं. तर आमच्यातला एक 10वीतला मुलगा होता चुलत भाऊचा मोठा, त्याने मला सांगितलं की अरे कशाला तुम्ही खेळताय भांडताय, ते काम ABCD शिका. ABCD म्हणजे ABCD. तर ते ABCD A to Z आय लर्न ABCD इन फिफ्थ स्टँडर्ड, माइंड इट. 5वी इयत्तेमध्ये. आणि मला अजून सुद्धा आठवतंय की म्हणजे आमच्या शाळेमध्ये आमच्या सरांनी मला पुढे घेतलं होतं. पहिला दिवस होता 5वीचा आणि मी ABCD म्हणून दाखवलं होतं सगळ्यांना. तो सर मला म्हणते गुड बॉय. मला गुड बॉयचा अर्थ नव्हता कळला. आय डिड नॉट अंडरस्टँड द मिनिंग ऑफ गुड बॉय. पण सांगायचा उद्देश काय की आमच्या काळामध्ये इंग्लिश वॉज इंट्रोड्यूस टू अस इन फिफ्थ स्टँडर्ड, बट इन 1999 महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिसाइडेड टू इंट्रोड्यूस इंग्लिश लँग्वेज फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड ओनली. राईट. म्हणजे इंग्रजी विषयामध्ये मुलांना आता ते पहिलेपासून, तुम्ही जर तुम्ही आता तुमची जी पिढी आहे ते काय इंग्लिश मिडियमची असतील. राईट. म्हणजे थोडक्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जुजबी प्रशिक्षण स्तरावर माझे काय सोडून द्या, काय नाही असलं काय. हे बघा, वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ऊसतोडीसाठी मुलांना शाळा चालू करून भविष्य काढावे, हे विचारणार नाही परीक्षेला. पण तुम्हाला माहिती असेल की बीड, धाराशिव या ठिकाणी बरेच कामगार ऊस कामगार असतात. त्याचबरोबर देर आर मेनी स्टुडंट्स, खूप असे विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी काय करतात? ते विद्यार्थी काय करतात पोरांनो, की शाळेमध्ये ते जाऊ शकत नाहीत ना, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी शाळा सुरू केलेल्या आहेत. करण्याचा मानस सरकारचा होता आणि त्यांनी ते केलेलं सुद्धा आहे. पुढे बघा काय इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये. प्राथमिक स्तर पार करून माध्यमिक शिक्षण आल्यानंतर विषय वाढतात. गणित आणि शास्त्र या विषयांच्या शाखा शिकवल्या जातात. आता गणित शास्त्र म्हणजे सायन्स, हा, शास्त्र म्हणजे सायन्स. सो मॅथ्स अँड सायन्स हे तुम्हाला हायस्कूलमध्ये शिकवले जातात. याच्या 40 वर्षामध्ये यांची संख्या, पहिल्यांदा शाळा होती देवर ओनली 2,400, त्यांची संख्या झाली 11,600. आणि विद्यार्थी संख्या होती 8,50,000, 8,00,000 ते नंतर झाली 50,00,000. म्हणजे फ्रॉम 8 lakhs to 50 lakhs. कुठं सांगतोय मी? आय एम टॉकिंग अबाउट हायस्कूल एज्युकेशन. आणि शिक्षकांची संख्या किती पट वाढली? म्हणजे प्राथमिक शिक्षण संख्या 5 पट वाढली होती, याच्यामध्ये 4.5 पट संख्या वाढली. 10वी-11वी विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा घेतली जाते आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च मंडळामार्फत परीक्षा घेतल्या जातात. दिवसा नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्र शाळेच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते, हे लक्षात ठेवा. क्लिअर झालं का सगळ्यांना? येस, एनी डाऊट अबाउट दिस? इथपर्यंत काय डाऊट आहे का पोरांनो? क्लिअर आहे? क्लिअर? येस, व्हेरी गुड. ठीक आहे. हां, चला पुढे. हे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं का पोरांनो, तुम्ही लक्षात ठेवा. आता उच्च माध्यमिक शिक्षण ऐका ना पोरांनो. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं ना की मला आज थोडं लवकर लेक्चर सोडतोय मी, म्हणून मी आज ऑनलाईनच घेतोय. उद्या ऑफलाईन होईल आपलं तिथं.
चालेल ना, आता एक 6 वाजता एक मला सेशन आहे ऑनलाईन. तर आज आपण इथंच थांबतोय. शेवटचा चॅप्टर राहिला, याला आपण कव्हर करू. इज इट ओके? चालेल ना? उद्या एक लास्ट चॅप्टर ह्या उद्या आपण कव्हर करू. आतापर्यंत झालं एवढंच लक्षात ठेवा आणि ट्राय टू रिवाइज ऑल द टॉपिक्स वी हॅव कवर्ड सो फार. चालेल ना? इज दॅट ओके? कारण मला आता एक 10 मिनिटं थोडी रेस्ट मिळू द्या, करत 2 तास कंटिन्यू लेक्चर चालणार आहे माझं. तर मी आता थांबतो आणि उद्या आपण बरोबर 2 तास घेऊ कंटिन्यू. 2 तासामध्ये पूर्ण हा चॅप्टर कव्हर होईल. ठीक आहे? एनी डाऊट अबाउट दिस? काय डाऊट आहे का इथपर्यंत घेतल्याबद्दल? काय आहे का कोणाला डाऊट कशाबद्दल? क्लिअर सर. ठीक आहे. आता एक ऐका, सगळ्यात महत्त्वाचं, थांबा थांबा, कोणी सोडू नका मीटिंग. सगळ्यांनी सेपरेट नोटबुक करायचं. यू आर गोइंग टू मेक अ सेपरेट नोटबुक फॉर महाराष्ट्र. याच्यावर 6 प्रश्न येतात. फॉर 6 क्वेश्चन्स यू हॅव टू रीड ऑल दीज. सगळे सब्जेक्ट तुम्ही चांगल्या प्रकारे करायचे आहेत पोरांनो. हे सगळे टॉपिक चांगले करा आणि जे ज्या गोष्टी हायलाईट केल्या त्याच्या स्वतःच्या मायक्रो नोट्स, मिनी नोट्स बनवा आणि त्याच्या परत मायक्रो नोट्स तयार होतील. सो प्रिपेअर इट युअर ओन. आय विल प्रोव्हाइड यू, डोंट वरी. मी तुम्हाला देईन, पण मला असं वाटतं की स्पून फिडिंग चांगलं नाही आहे. तुम्हाला नंतर परत डिस्क्रिप्टिव्ह द्यायची म्हटलं तर तुम्ही देऊ शकता. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू रीड दिस बुक केअरफुली. मी तुम्हाला याची फाईल पाठवलेली असेल, नसेल पाठवत परत मला मागून घ्या. बट मेक युअर ओन नोट्स आणि याचे रेकॉर्डिंग बघा, परत परत बघा, काय डाऊट असेल विचारा. आणि महत्त्वाचं ते ॲप घ्या. डोंट फॉरगेट टू डेडिकेट ॲटलिस्ट 1 hour फॉर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. दॅट इज मस्ट. ठीक आहे? तर आज मी इथं थांबतोय पोरांनो, मला लेक्चर आहे परत. आपण भेटू उद्या संध्याकाळी परत 5 ते 7 ज्या लेक्चर घेऊ. उद्या हा टॉपिक संपून जाईल. ठीक आहे? नंतर आपण हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया चालू करणार आहे. ओके, एनी डाऊट? हां बोला मॅडम. बी लेटर हॅपी बर्थडे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. चालेल चालेल. मी सगळ्यांच्या वतीने तुमचं स्वीकार करतो तुमच्या विशेषचा. आणि आपण थांबू. सी यू गाईज टुमारो. बाय बाय. गुड डे.